परिवर्तनाची शांत लाट, श्री मोहन नागर, पद्मश्री 2026. काही लोक बदलाविषयी बोलतात आणि काही लोक बदल घडवून आणतात. मध्य प्रदेशातील श्री मोहन नागर यांना निसर्ग आणि पाण्यावरील प्रेम संस्कारातून मिळालं होतं. आम्ही आमच्या कामाची सुरुवात शिक्षणाच्या माध्यमातून केली. भारतीच्या माध्यमातून 500 गावांमध्ये एकल विद्यालय सुरू केली. पण खरी अडचण वेगळीच होती. जमीन नापीक झाली होती, शेती बंद झाली होती, लोक गाव सोडून जात होते. आम्ही पदयात्रेदरम्यान अभ्यास केला आणि लक्षात आलं की दिवाळीच्या काळात पाण्याची खूप टंचाई होते आणि लोक स्थलांतर करतात. पुरेसा पाऊस पडूनही विहिरी, बावडी, तलाव आणि स्टेप डॅम्सच्या कमतरतेमुळे बहुतांश पाणी वाया जातं. श्री मोहन नागर यांनी नदी नाल्यांमधील वाहतं पाणी रोखण्याचा एक अनोखा मार्ग शोधला. आम्ही सिमेंटच्या रिकाम्या पोत्यांमध्ये वाळू भरून नदी नाल्यांमध्ये पोत्यांचे बंधारे तयार केले, ज्यामुळे पाण्याची समस्या कमी झाली आणि स्थलांतर थांबलं. यानंतर वेळ आली भूजल पातळी वाढवण्याची. आम्ही गंगा अवतरण अभियानाच्या माध्यमातून जनसहभागाने सोनाघाटी टेकड्यांवर 8,000 कंटूर ट्रेंच तयार केले आणि 32,000 झाडं लावून ताप्ती उपवन निर्माण केले, ज्यामुळे त्या क्षेत्रातील भूजल पातळी वाढली. जमीन माफिया, वाळू माफिया यांच्या विरोधाचा आम्हाला सामना करावा लागला. आम्ही आमचं काम थांबवलं नाही. आम्ही लोकांचा विश्वास जिंकला आणि हळूहळू जे आमचे विरोधक होते तेही आमचे सहयोगी बनले. निसर्ग आणि पाणी वाचवून मोहन यांनी वर्तमान वाचवलं आणि आता त्यांचं ध्येय होतं एक उत्तम भविष्य घडवणं. भारती विद्यालयाच्या माध्यमातून आम्ही मुलांना शिक्षण देऊन भविष्यासाठी सुसंस्कृत, प्रतिभावान आणि उत्कृष्ट नेतृत्व गुण असलेले तरुण घडवतो. आम्ही बाचा गावाला गावकऱ्यांच्या सहकार्याने एका आदर्श गावाच्या रूपात विकसित केलंय. बाचा गाव हे शांतता, प्रगती आणि समृद्धीचं प्रतीक बनलंय. पण असंख्य बदल घडवून आणणाऱ्या श्री मोहन नागर यांच्याकडील एक गोष्ट कधीही बदलली नाही, त्यांच्या कुटुंबाचा अतूट विश्वास. मोहन यांना अनेक सन्मान मिळाले, पण त्यांचे खरे सन्मान म्हणजे भरलेली तळी, हिरव्या डोंगर रांगा, विहिरी आणि हसरे चेहरे. पाणी वाचवणं हे केवळ काम नाही, तर ते एक वचन आहे भावी पिढ्यांना दिलेलं. कारण पाणी असेल तर भविष्य असेल. श्री मोहन नागर, पद्मश्री 2026.